एक महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकारने शालेय पोषण आहारात 15 पदार्थांचा समावेश करण्याचे आदेश दिलेत। केवळ 15 पदार्थच नव्हे तर लज्जतदार पदार्थ असतील यावरती सुद्धा भर दिला जाणार आहे। राज्यात शिक्षण विभागाने याबाबतचे नवं धोरण नुकतेच जाहीर केलंय। यंदापासून 15 लज्जतदार पदार्थांची चव ही 86,500 शाळांतील 1,03,00,000 विद्यार्थ्यांना चाखता येणार आहे। या योजनेमध्ये स्थानिक अन्नधान्य, तृणधान्य, अन्न पदार्थांचा समावेश आहे। ज्ञानाच्या जोडीने अन्नाची गोडी त्यामुळे वाढणार आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, अतिशय महत्त्वाचा आणि एक आपण म्हणू शकतो की विचारपूर्वक असा हा निर्णय घेतलेला आहे असं कळतंय। यामध्ये काही तज्ञांची सुद्धा मतं घेतली गेलेली आहेत असंही कळतंय। काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, राज्य शासनातर्फे घेतलेला सर्वात मोठा निर्णय आहे। राज्य शासनानं शालेय पोषण आहारामध्ये सुधारणा करण्याचं शिक्षण विभागाला सुचवलेलं होतं। त्यानुसार शिक्षण विभागानं ही जी सुधारणा आहे ती सुधारणा केली आहे। जवळपास 15 पदार्थ आहेत, 15 पदार्थ आता विद्यार्थ्यांना मिळणार आहेत। जवळपास यापूर्वी जे पदार्थ मिळायचे त्याच्यामध्ये भात असेल, खिचडी असेल, याहून आता वेगळे पदार्थ आता मिळणार आहेत। त्याच्यामध्ये पुलाव असतील, अंडा पुलाव असतील, स्थानिक फळं यांची गोडी आता विद्यार्थ्यांना चाखता येणार आहे। खरं तर शिक्षण विभागानं जे नवीन धोरण जाहीर केलं त्यानुसार हा नवीन जो बदल आहे तो बदल करण्यात आला आहे। 3 मेस कोर्स असा हा 3 मेल मेस कोर्स असा हा नवीन धोरणानुसारचा जो बदल आहे तो बदल करण्यात आला आहे। 15 पाककृती पदार्थ याच्यामध्ये असणार आहेत। जवळपास कडधान्य असतील, तृणधान्य असतील आणि इतरही काही पदार्थ, या पदार्थापासून बनवलेले पदार्थ विद्यार्थ्यांना मिळणार आहेत। आता एक जो नवा बदल आहे तो शालेय विद्यार्थ्यांना तो या नवीन बदलानंतर शैक्षणिक धोरणामध्ये मिळणार आहे। या वर्षीच्या 2024 आणि 25 यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून हा बदल करण्यात आलेला आहे आणि यंदापासून विद्यार्थ्यांना हे जे शालेय पोषण आहारामध्ये पदार्थ केलेले आहेत ते समाविष्ट केलेले आहेत ते पदार्थ चाखता येणार आहेत। खरं तर शिक्षण विभागाची अशी अपेक्षा आहे की यापूर्वी जे पदार्थ होते त्यापेक्षा आता नवीन काहीतरी विद्यार्थ्यांना द्यावं आणि विद्यार्थ्यांना या आहाराबद्दल गोडी मिळेल अशी अपेक्षा शिक्षण विभागाची आहे। विशेष म्हणजे जवळपास 15 पदार्थ या शालेय पोषण आहारामध्ये असणार आहेत। गोड पदार्थ म्हणून याच्यामध्ये तांदळाची खीर, नाचणीचं सत्व हे विशेषतः समाविष्ट करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर कडधान्य, मोड आलेले कडधान्य याच्यापासून बनवलेले काही पदार्थ, मोडाची उसळ असेल, मटर पुलाव असेल, चना पुलाव असेल, अंडा पुलाव असेल, असे अनेक पदार्थ याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत। प्रत्येक दिवशी एक पदार्थ असं दर दिवशी वेगवेगळे पदार्थ विद्यार्थ्यांना मिळणार आहेत आणि अंडी देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत। जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना त्या भागातलं स्थानिक फळ विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। एकूणच ज्ञानाची गोडी जी आहे ती आता या 15 पाककृती पदार्थांमुळे वाढणार असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। अगदी नक्कीच। आणि ज्ञानार्जना बरोबरीनच तब्येत सुद्धा धष्टपुष्ट होईल विद्यार्थ्यांची, या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।